नमस्कार मंडळी, आनंदी किचन या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शेवगा फ्राय ही रेसिपी करणार आहोत. अगदी कमी साहित्यात, अगदी कमी वेळेत, तरीही अप्रतिम अशी चव देणारी ही रेसिपी. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. या रेसिपीसाठी आपण इथे शेवगाच्या शेंगा घ्यायच्यात. शेवग्याच्या शेंगा आपल्याला जास्त बारीक देखील घ्यायच्या नाहीत आणि जास्त जाड देखील घ्यायच्या नाहीत. मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा आपण घेतो आणि शेवग्याच्या शेंगांची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने आपण सगळ्या शेंगांची आपण साल काढून घेणार आहोत. सगळ्या शेंगांची सालं काढून झालेली आहेत. आता आपल्याला या शेंगा उकडवून घ्यायच्या. शेंगा उकडण्यासाठी मी एका टोपात पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यात आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत. फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला या शेंगा उकडवून घ्यायच्या आहेत. शेंगा उकडल्यामुळे शेंगा मऊ होतात आणि मसाल्याची चव त्यात छान उतरते. म्हणून आपल्याला या शेंगा 5 मिनिटं उकडवून घ्यायच्यात. आपल्या शेवग्याच्या शेंगा मऊसूत अशा उकडून तयार झालेल्या आहेत. आता आपण याला मसाला लावून घेऊया. मसाला लावण्यासाठी प्रथम एका ताटात मी पाव चमचा हळद घेते. त्यानंतर लाल मसाला घेते. नंतर इथे लाल कलरवाली मिरची पूड घेते. त्यानंतर मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेते आणि आपला सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला मी थोडा घेते. यानंतर मी 2 चमचे यात तेल घालते. तेल घातल्यानंतर हा मसाला व्यवस्थित मिक्स करून आपण शेवग्याच्या शेंगांना लावून घेणार आहोत. शेवग्याच्या शेंगांना मसाला अगदी व्यवस्थित लागलेला आहे आणि आता आपण या शेंगा फ्राय करून घेऊया. फ्राय करून घेण्यासाठी मी एका बाउलमध्ये बारीक असा रवा घेतलेला आहे. त्याबरोबर त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस मी एकत्र करून घेते. शेवगा फ्राय करण्यासाठी आपल्याला तव्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे. त्यानंतर ज्या शेंगांना आपण मसाला लावून घेतलाय त्या रव्यामध्ये छानपैकी कोट करून घ्यायचे आणि फ्राय करायला तव्यावर ठेवायचे. शेवगा फ्राय करत असताना गॅसची आच आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला शेवगा हा दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे. जशी जशी मध्ये गरज लागेल तशाच पद्धतीने आपल्याला तेल घालायचे. या शेवगा फ्राय करण्यासाठी तेलाची जास्त आवश्यकता देखील लागत नाही. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित शेवगा फ्राय करून घेणार आहोत. शेवग्याच्या शेंगा आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत. घरात जर कोणी शेवग्याची शेंग खात नसेल तर त्यांच्यासाठी ही अत्यंत फायद्याची रेसिपी आहे. अशा पद्धतीने शेवगा फ्राय केलात तर त्यांचं नक्कीच मन जिंकाल. शेवगा फ्राय रेसिपी आवडली असेल तर आनंदी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये.